वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत। सकस आणि विषमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य सामान्य नागरिकांना मिळणं कठीण झालंय। त्यामुळे कुटुंबाचं आरोग्य बिघडत चाललंय। बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या विजयकुमार एनलोड यांनी परळी थर्मलच्या वसाहतीत परसबाग फुलवली आहे। या परसबागेतून त्यांना विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला आणि फळं मिळतायत। परसबागेमुळे त्यांच्या कुटुंबाला सेंद्रिय भाजीपाला आणि फळं मिळतायत। आज आपण विजयकुमार यांची सेंद्रिय परसबाग पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या परळी इथं जाऊयात। मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण, भेसळयुक्त अन्न यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालाय। पाणी, भाजी आणि फळांमध्ये रसायनाचे घटक सापडतात, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। यावर एकच उपाय म्हणजे आपल्या अपार्टमेंट, सोसायट्यांमध्ये परसबाग फुलवणं। बीड जिल्ह्यातल्या परळी इथंही औष्णिक विद्युत केंद्र असल्यानं प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील कर्मचारी विजयकुमार एनलोड यांनी सेंद्रिय भाजीपाल्याचा अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर त्यांनी वसाहतीमधल्या अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत सेंद्रिय परसबाग फुलवली आहे। या परसबागेतून त्यांना विषमुक्त भाजीपाला आणि फळं मिळत आहेत। रासायनिक भाजीपाल्यामुळं शरीरावर बरेच परिणाम व्हायला लागले। त्यासाठी आरोग्याला घातक असल्यामुळं हे सेंद्रिय भाजीपाला मोठ्या मोठ्या जे बिल्डिंग आहेत, काही जागा असते, थोडंफार जागा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे बाग राबवून निरोगी जीवन जगता येते। आपल्याला ताजी भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला खाऊन हे बाग राबून आपण निरोगी जीवन जगता येते। आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला कसं खाता येईल त्या उद्देशानं आपण जर हे असं नवीन प्रयोग राबवलं तर निश्चितच आरोग्य सुख आणि समाधानी आणि आनंदी आणि चांगलं राहील। विजयकुमार एनलोड कलम पद्धतीचा वापर करून एका झाडापासून जास्त फळं आणि भाजी पिकवतात। तसंच मातीशिवाय टोमॅटो आणि मेथीही पिकवतात। सेंद्रिय भाजीमुळे निरोगी कौटुंबिक जीवन जगता येतं असं ते सांगतात। कमी जाग्यामध्ये एका झाडापासून अनेक भाजीपाला कसं खाता येईल त्या उद्देशानं आम्ही इथं वांग्याला मिरची, टमाटे, बटाटेला टमाटे आणि कढीपत्त्याच्या झाडाला सुद्धा आम्ही लिंबू जोडलेले आहेत। असे नवीन म्हणजे एका कमी जागेमध्ये नवीन प्रयोग केलेले आहेत। लेंटलवर सुद्धा मातीविना टमाटे आणि मेथी आणि असं आंब्याचे झाडं आणि आंब्याला सुद्धा अनेक प्रकारचे आंबे, एका झाडापासून अनेक प्रकारचे अनेक चव घेऊन जे आनंद आपल्याला घेता येते। वसाहतीच्या अपार्टमेंटमधील मोकळ्या 30 बाय 40 फुटाच्या जागेत त्यांनी मायक्रो स्प्रिंकलर, गांडूळ खत आणि ठिबकचा वापर केला आहे। भाजी आणि फळ झाडावर इतर जातीच्या कलमांची लागवड करून एकाच झाडावर 2 ते 3 प्रकारच्या भाज्या आणि फळाचं उत्पादन ते घेत आहेत। त्यांच्याकडे अंजीर, पपई, डाळिंब, लिंबूची फळझाडं, गुलाब, मोगरा, जास्वंदीची फुलझाडं, वांग, मिरची, टोमॅटो, पालकची भाजी, गुळवेल, गवती चहा, अक्कलखार, तुळस, पुदिना, ओवा ही आयुर्वेदिक झाडं, तर कारलं, दोडकं, वाल आदी वेलवर्गीय भाज्या आहेत। भाजीपाला आणि फळझाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी गांडूळ खत, एन्झाईम, कोंबडी खताचा वापर करण्यात येतो। तसंच कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत, गोमूत्राचा वापर करण्यात येतो। खत व्यवस्थापनामध्ये आम्ही गांडूळ खत, वर्मी वॉश, एन्झाईम आणि सेंद्रिय अनेक प्रकारचे प्रयोग इथं आम्ही नवीन कीटकनाशकामध्ये दशपर्णी अर्क आहे आमच्याकडं आणि पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याकडे ठिबक सिंचन केलेले आहे। म्हणजे नळाला जोडले की प्रत्येक झाडाला ठिबकने पाणी जाते आणि पालकला मायक्रो स्प्रिंकलर आहेत 2 आपल्याकडं आणि मायक्रो ट्यूब आहेत। असे पाण्याचं व्यवस्थापन काटेकोर करतो। आपल्या निसर्गामध्ये एवढं ताकद आहे, एवढं झाडं आहेत, एवढं तीव्र कीटकनाशक होतेत। आपल्या पालापाचोळा गोमूत्र गाईच्या शेणामध्ये भिजवून जरी तुम्ही फवारलं तर परसबाग फुलवण्यासाठी संपूर्ण कुटुंब दररोज 1 तास काम करतं। संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीमुळेच आज त्यांना सेंद्रिय भाजीपाल्याची चव चाखायला मिळते। कलम पद्धतीचा वापर केल्यामुळे एका झाडातून 3 प्रकारचा भाजीपाला खाता येत असल्यानं विजयकुमार यांच्या पत्नीनं समाधान व्यक्त केलंय। सेंद्रिय भाजीपाला कसं खाता येते म्हणून आम्ही बाग राबवलेले आहेत। तिघं मिळून आम्ही सगळे कुटुंबाने काम करत आहे। 1 तास वेळ देते रोज। आंब्याच्या झाडांना ग्रॅफ्टिंग केलेले आहे आणि वांग्याच्या झाडांना पण वांग्याच्या झाडांना मिरची, टमाटा येते, 3 प्रकार येतात। शहरांमध्ये भाज्यांची भाववाढ झाल्यानंतर सर्वत्र ओरड होते।
जास्त पैसे मोजूनही रसायनांचा वापर केलेला भाजीपाला मिळतो. त्यामुळे विजयकुमार एनलोड यांच्याप्रमाणे सोसायट्यांमध्ये तसंच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी घरीच सेंद्रिय भाजीपाला पिकवल्यास वेळ आणि पैशांच्या बचतीबरोबरच कुटुंबाला आरोग्यही लाभतं. आज जे भाजीपाला आपल्याला विषमुक्त मिळत नाही, याचं जर आपण विषमुक्त जर भाजीपाला करायचा असेल, आपण छोट्या छोट्या बागा अशा याप्रमाणे करून आपण जर त्याच्यात सेंद्रिय भाजीपाला पिकवला, सेंद्रिय फळं पिकवले आणि गवती चहासारखा जर प्रयोग केला, तर आपल्याला एकतर भाजीपाल्यासाठी लागणारा कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणजे पेट्रोलचा खर्च असेल, मार्केटमध्ये जाण्याचा वेळ असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात ह्या कमी होऊन आपल्याच बागेत आपलं मन रमणं आरोग्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. ह्या पद्धतीने जर प्रयोग राबवला तर राज्याला एक नवं उदाहरण होईल व प्रत्येक नोकरदाराला आपापल्या घरात भाजीपाला मिळेल. आपल्या या छोट्याशा बागेत विविध प्रकारच्या कलमा करून वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत आणि तसेच फुलं, फळं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पीक सुद्धा ते घेतात. एवढ्या छोट्या बागेत इकडे तिकडे वेळ घालण्यापेक्षा काहीतरी आपण निसर्गाचे देणे लागतो म्हणून झाडाची सेवा करण्याचा त्यांनी जो छंद घेतला. आज प्रदूषणामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. तसंच दररोज वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य लोकांना भाजीपाला घेतानाही हात आखडता घ्यावा लागतोय. त्यामुळे विजयकुमार एनलोड यांच्याप्रमाणे आपल्या सोसायटी आणि अपार्टमेंटमधल्या मोकळ्या जागेत परसबाग फुलवल्यास आपल्या जीवनात आनंद आणि समाधान मिळेल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, परळी.